नमस्कार. व्यंकटेश माडगुळकर यांची बाजार ही कथा या कथेचं मी वाचन करत आहे. नित्याप्रमाणे रविवारी नदीकाठी जुना बाजार भरला होता. जुने कपडे, जुने फर्निचर, जुनी भांडी, जुनी अवजारे, सायकली आणि त्याचे सुटे पाट, खिळे, मोळे, बादल्या, पिंपे, ताडपत्र्या, बाटल्या, डबडी, कुलपे, किल्ल्या, छत्र्या, जोडे, गंजलेल्या लोखंडी वस्तूंचे ढीग, फाटक्या सडक्या कपड्यांचे ढीग. सगळा बाजार म्हणजे जणू प्रचंड उकिरडा होता. उकिरडे असतात अशाच गलिच्छ जागी तो अस्ताव्यस्त पसरला आणि त्या उकिरड्यात काही बरे सापडते का म्हणून गोरगरिबांनी गर्दी केली होती. सारखा आवाज होत होता. माणसांच्या बोलण्याचा, विक्रेत्यांच्या आरोळ्यांचा, नाना परीचा घणघणाट आणि गोंगाट. सुकी मासळी, सांडपाणी, मैला, घाम याचा आणि कशा कशाचा कुचवट वास. गर्दी आणि हालचाल, गोंगाट आणि ओरडा. ऊन सणसणत होते आणि जुना बाजार भराला आला होता. बाजाराच्या एका अंगाला रेल्वे लाईनच्या पलीकडे घाण असलेल्या ओल्या जागी कोंबड्यांचा बाजार होता. बाया, माणसे ओळीने बसली होती आणि त्यांच्या पुढ्यात कोंबड्या होत्या. गावठी कोंबड्या, विलायती कोंबड्या, कोंबड्यांची पिल्ले, कोंबडे, तलंगा, बदके, नाना रंगाच्या नाना जातीच्या कोंबड्या. इथेही दंगा चाललेला होता, पण मालाचा उठाव होत नव्हता. डालग्यातून दुरड्यातून पाय बांधलेल्या कोंबड्या खाबऱ्या घुबऱ्या झाल्या होत्या. घशातल्या घशात कुरकुर करत होत्या, डोळ्यांची उघडझाप करीत होत्या, पंख फडफडत होत्या आणि माना काढून काढून चोची वासून इकडे तिकडे बघत होत्या. आज बाजार बंद होता. कोंबड्यांना गिराईक नव्हतं, भावही नव्हता. एकाएकी गलका झाला आणि उंच आवाजात एक बाई गागलली, "अग बया, ग बया, अरे माझ्या देवा, आता काय करू ग बया." वरचे वर कपाळावर हात मारून घेत होती, हातवारे करीत होती. ही बाई ओरडायला लागली आणि बघता बघता तिच्या भोवती घोळका जमला. बाजाराच्या बायांनी तिच्या भोवती कडे केले. लागोलाग पोरे जमली, मोठी लहान माणसे जमली. काही दिसेना तेव्हा टाचा उंच करून करून पोरं बघायला लागली. पोरे बायांना सारून आत घुसली. माणसे जमा झाली तसा बाईला जास्तीत जोर आला. ती चक्क रडू भेकू लागली. वरचे वर नाकाला पदर लावून दाटल्या घशाने कुणाकुणाचा धावा करत राहिली. बघ्यांच्या डोळ्यांना काही दिसले नाही. पवडाची, चांद्या नांद्याची, नाहीतर शिवापुरीची. कोणीतरी बाजाराला आलेली बाई रडते एवढेच त्यांना दिसले. मग धीर करून एका बाईनं चौकशी केली, "अगं ए मावशे, काय झालं तरी सांग." मावशी कसली? चांगली सासूरवाशीण तरणी पोर होती. तिनं रडून गरगट्टा केला होता. मान हलवून हलवून ती नुसते हुंदके देत होती. ती कशाला तरी मुकली होती. तिच्या पायाशी तिचे बाजाराचे गठुडे, त्यात नवी घेतलेली किरसुणी दिसत होती. नुकताच तिने बाजार केला असावा. तिच्या समोर 6-7 कोंबड्या होत्या, पाय बांधून टाकलेल्या. बाजूला एवढा लोकांचा घोळका बघून त्यांनी माना वर केल्या. त्यांच्या हनुवटीच्या जवळच्या लोळ्या हलू लागल्या. एवढं होतंय तोवर कोंबड्यांची मालकीण इराकतीसाठी आडोसा शोधत गेली होती. ती दणादण धावत आली.
आपल्या कोंबड्यांभोवती एवढी गिरायकांची झुंबड का झाली आहे हे तिला कळना. उसाच्या फळात शिरावं तशी ती लोकांना हाताने बाजूला सारून घोळक्यात शिरली. आपल्या सगळ्या कोंबड्या शाबूत आहेत का हे तिने एक वार बघितले आणि डोक्यावरचा पदर नीट सारून ठसक्यात चौकशी केली. का जमलाय? काय बघण्याजोग आहे व इथं? आ कुणी नागव नाचतंय काय? तशी ती बाई सगळे रडे आवरून नाक मुरडून करारी आवाजात बोलली, अगं ए बाया, तुझ्या कोंबडीनं माझ्या कानातली फिरकी गिळली की? फिरकी? हा सोन्याची पिवळी धमक फिरकी गिळली. अगं बाया, आता मात्र आजूबाजूला जमलेल्या खोळक्यातून नाना आश्चर्योद्गार निघाले. तरीच ही बाया रडत होती. तिच्या तोंडातनं शब्दच फुटत नव्हता. बाया बाया, पर कोंबडीनं फिरकी कशी गिळली अशी शंका जिने बोलून दाखवली. तिच्याकडे तोंड वळून ही चिडून म्हणाली, तर काय खोटं म्हणते मी? बघ की, बघ हा मोकळा कान आणि बघ कुडी. खरेच बाईच्या घामेजलेल्या मुठीत मोत्याची कुडी होती, पण तिची फिरकी मात्र नव्हती. आता कोंबडीची मालकीण चवताळली. हात नाचवत तिने ओरडून कुडीवालीला विचारलं, अगं पण तू कोंबडींवर फिरकी टाकलीसच का? तिच्या एवढाच आवाज चढून सासूरवाशीन म्हणाली, मी नाही टाकली, पडली माझ्या हातनं. मग ती सगळ्या बघ्या बायांना, पोरांना, बाप्यांना पटवून द्यायच्या आवाजात सांगायला लागली, हे बघा, मला सासूनं सांगितलं होतं पुण्याच्या बाजारला जाऊन एक उफराट्या पाकाची कोंबडी आण म्हणून. तिचा नवस फेडायचा होता. मी म्हणून पार खानापूरच्या पल्ल्याडच्या वस्तीवरनं आले. किरकोळ बाजार केला आणि कोंबड्या बघत बघत अशी हिंडत होते. इथं ह्या कोंबड्या दिसल्या, काळ्या कबऱ्या म्हणून थांबले. तर ही बाई कोंबड्यांची मालकीण लगा लगा त्या तिकडं जाताना दिसली. म्हणलं येईन माघारी, माल सोडून जाते कुठं. म्हणून हातातले गठ्ठड खाली ठेवलं आणि वाकून कोंबड्या बघायला लागली. सहज हात कानाशी गेला तर फिरकी डाव्या कानातली सैल झालेली. ती नीट करते तवर पडली पटदिशी अशी मोहर आणि लगेच कोंबडीनं मान काढून टोच मारली आणि गिळली की माझ्या देखत. सगळे लोक चकित होऊन ऐकत होते. हा सगळा प्रकार कधी न पाहिलेला ऐकलेलाच होता. सगळ्या साती कोंबड्या साळसूत सारख्या बसल्या होत्या. त्यातली एक सुद्धा भामट्यासारखी दिसत नव्हती. मध्येच एका पोरानं विचारलं, कोणच्या कोंबडीनं गिळणी फिरकी घातल्या? बाई म्हणाली, सारख्या उलट्या पालत्या होतायत उंडग्या. दिसायला बी सगळ्या सारख्या. एकीनं मान बाहेर काढली की 4-5 जणींनी माना बाहेर काढल्या आणि टोचा मारल्या मातीत. आता ह्यातली नेमकी कोणती कसं सांगू? मग पुन्हा तिला बडबडवून आलं, मला सासू घरात नाही घ्यायची व माझ्या नाण्याचं चालणं होईल. ऐकणाऱ्यांना पाझर फुटला. लोक चुकचुकले, हळहळले. पण कोंबड्या विकणारी बाई ढम्म होती. ती म्हणाली, सासूच्या भ्याची तर कानाशी चाळा करत इथं आलीसच कशाला? म्हणून कोंबडीनं फिरकी खाल्ली. फिरकी म्हणजे काय, शेंगाचा दाना आहे? उगीच आपलं जमिनीचं बोलणं आबाळाला टेकवायचं. फिरकी खाईलच कशी कोंबडी? हा सवाल त्या सासूरवाशिनी सकट सगळ्या आम जनतेला विचारल्यावर वाकून तिनं दोन्ही मांड्यांच्या मधोमध लुगड्यावर थाप टाकली आणि पक्षी बसावा तशी खाली बैठक मारली.
सासूरवाशिनीनं त्यावर डोळे गरागरा फिरवले आणि आजूबाजूला उभ्या असणाऱ्या बाजार करू बायकांना उद्देशून म्हणाली, बघा की हो, ही मला कुदान म्हणती. असं खोटं कुणी सांगल का या जागी येऊन? हिची माझी काय वळक ना पाळत. हिच्या कोंबड्यांवर फुकटची अदावत मी का आणि कशी आणू? आणि खरा चिमटा बसल्याशिवाय कुणी असं रडल भेकल वय? तिचे बोलणे इतके कळकळीचे आतड्यापासूनचे होते की एक कोंबड्या विकणारी ती नाकात मोरणी घातलेली काळी सावळी बाया सोडली तर कुणाला तिचे बोलणे खोटे वाटत नव्हते. बुटकी अंगाचा पसारा बहुत असलेली एक बाई आवेगाने पुढे आली आणि कोंबडीवाल्या बाईला म्हणाली, अगं ए बाया, तुला काही माया आहे का नाही? चांगली लेकरा बाळाची आई दिसतीस आणि हिला सासूरवाशिनीला खोटं पाडतीस बाय. नीट चौकशी कर, विचार कर. तसं लोक उसळलेच. जो तो सासूरवाशिनीची बाजू घेऊन बोलू लागला, खोटं कोण कशाला सांगल? ही काय रचून सांगायची कहाणी हाय बाय. आता त्या कोंबड्या विकणाऱ्या बाईचा आवाज पट्टीत गेला, चौकशी काय करू र दादा? हा, माझी कोंबडी फाडून तिची आतडी तपासू? बघा की तुम्हीच. बुक्या घाला कोंबडीला आणि तोंडा वाट सोनं पडतंय का बघा. पाडा पडलं तर, नाहीतर वक्कारीचं औषध द्या तिला. काय उफराटी बाय हायस तू? कशी बोलतीयास? पाठीत बुक्या मारून कोंबडीच्या पोटातलं बाहेर येईल माहित कधी? तर तुम्ही कसं म्हणताय मला चौकशी करा? कशी करू चौकशी? बराच वेळ दळका गर्दी आणि उंच आवाज चालू राहिलेला बघून अगदी जवळ 60 पावलांवर असलेला पोलीस हवालदार उठून आले. आल्या सरशी आधी ए सरा 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 म्हणून त्यांनी गर्दी हटवली. लोकांची थोडी पांगापांग झाली. हवालदारांनी दरडावून विचारलं, काय ग हे? काय गागतीस मागा धरणं? परस्पर लोकांनीच माहिती पुरवली आणि हवालदार सुद्धा चकित झाले. तंटा सोडवायचे विसरून म्हणाले, बायली कमाली हो या कोंबडीची. सोन्याचा चारा लागू लागला हेसनी आता. बघा ना. पण का हवालदार साहेब, हे पोटात राहणार का सोनं? का जाणार आपल्या आत सुनावून? हवालदार गप्पच होते. दुसरेच कोणीतरी उत्तर दिले, काही बी खाऊ द्या कोंबडीच्या जातीनं, पोटात पाणी होतंय. खड वाळू माती आत पचिवती ती. भांडण बराच वेळ चाललं. लांबलेली कुस्ती बघताना कंटाळतात तसे सगळे कंटाळले. जांभया येऊ लागल्या, कुणी चुना तंबाखू मळू लागलं. जुने बघे लोक कंटाळून जात होते, नवे येत होते. मग सासूरवाशिनीने हवालदाराचे बुटासकट पाय धरले आणि ती काकुळतीला येऊन म्हणाली, साहेब साहेब, माझी फिरकी तेवढी मला माघारी मिळवून द्या. मला घरात घ्यायचे नाहीत बघा. सासूलाही रागीट आहे माझी. हवालदारांनी आधी चौकशीला सुरुवात केली. किती किमतीची आहे तुझी फिरकी? परस्पर कोणीतरी उत्तर दिलं, अहो तरी धरा की 40-50 रुपये. हवालदारांनी पुन्हा सासूरवाशिनीला विचारले, बाई तू कोंबडी घ्यावी म्हणून आली आहेस ना बाजारला? मग ज्या कोंबडीनं फिरकी गिळली ती उचल बघू. किमतीचे पैसे टाक आणि जा घरी. कोंबडी खाऊ घाल सासऱ्याला आणि पोटातली फिरकी घे. उगे झकझक काय वाढत या? बाप केवढी आणि घोळ केवढा. एवढ्यात रस्त्यावर कुणाच्या ट्रक पुढे सायकलवाला आडवा आला. जोरात ब्रेक लागले. सायकलवाला पडला. सायकलचे चाक दुमटे झाले. तेव्हा हवालदार आणि सारेच लोक तिकडे निघाले.
इतका वेळ महम्मदबाईंच्या रिगल रेस्टॉरंटसाठी कोंबड्या खरेदी करायला आलेला मुजावर हा सगळा तंटा ऐकत होता. तो पुढे झाला आणि कोंबडीवालीला त्याने विचारले, ए मामी, काय म्हणतीस एका कोंबडीचं? खाली वाकून तो एक एक कोंबडी चाचपून बघू लागला. घ्या की, 8 रुपयाचं बसतील एका एकीचं. 8? 40ला सगळ्या देतीस का? सासूरवा शीण मधीच घाईला येऊन म्हणाली, अन माझी फिरकी? आव आव काका. कोंबड्यावाली तिच्या अंगावर ओरडली, तू गप गे, धंद्याच्या टायमाला खिटखिट करू नको. शेट, कसं म्हणता? 40ला सगळ्या घेतो हे? मुजावर म्हणाला, हा. त्याने विचार केला, बघू, हॉटेलच्या भटारखान्यात कोंबड्या सोडण्याचं काम, नीट करण्याचं काम त्याचेच होते. फिरकी त्यालाच मिळणार होती. म्हणजे फुकट फाकीट 40-50 रुपयांचा फायदा. एवी तेवी कोंबड्या घ्यायच्याच आहेत. या सगळ्या घेतल्या म्हणून कुठं बिघडलं? कोंबडीच्या पोटात गेलेली फिरकी जाती कुठं? कोणाच्या न कोणत्या कोंबडीच्या पोटात ती सापडणारच. बाजार भरून बराच टाइम झाला होता. आज म्हणावं तसं गिराईक नव्हतं. श्रावण महिना होता. या महिन्याला लोक मटण मुर्गा खात नाहीत. बाजार मंद होता. कोंबड्या खपत नव्हत्या. एवढं होतंय तोवर शेजारच्या इराणी हॉटेलमधला पिचक्या डोळ्यांचा आणि दाढीच्या खुंटांनी सगळे तोंड भरलेला इराणी घुसून पुढे आला. ए बाई, 50ला घेतल्या ह्या सवत, असं म्हणून त्याने एक एक कोंबडी उचलून आपल्या बोऱ्याच्या भाल्या मोठ्या पिशवीत टाकली सुद्धा. 5 नोटा बाईला देऊन तो चालायलाही लागला. सासूराशीन पुन्हा भेकू लागली. कोंबडीवाल्या बाईचा पदर धरून म्हणाली, माझी फिरकी टाक आणि मग जा. आवा गवा. बाईने हिसडा मारून पदर सोडून घेतला. फडकं काखाला मारलं आणि बाजार सोडला. लोक दुसरीकडे वळले. सासूरवाशीन शिवागाळी देत तिच्या मागे धावली. संध्याकाळ झाली होती. मुळशीकडे जाणारी एसटी बस गच्च भरून सुटली. ती कोंबडीवाली आणि ती फिरकीवाली दोघी आता एकाच बाकड्यावर शेजारी शेजारी बसल्या होत्या. गाडी सुटून स्थिर स्थावर झाल्यावर कोंबडीवालीने कोंबडीची पिशवी काढली आणि 10 रुपयाची नोट सासूरवाशिनीला दिली. तिने ती खुशीने घेतली. सासूरवाशिनीच्या कानात आता कुड्या होत्या आणि फिरक्याही होत्या. दोघी एकाच गावच्या असल्यासारख्या हसत बोलत होत्या. फिरकीवाली हसून म्हणाली, आता त्यो बाबा एका एका कोंबडीची आतडी सोडून बघत बसला असेल खुळेवाणी. हा ग, तू होतीस म्हणून आज माझ्या कोंबड्या खापल्या. आज नाहीतर येत होते तशीच माघारी. एसटीचं भाडं बी अंगावर पडलं असत. मग दोघींनी तंबाखू चोळली आणि तोंड मिटली. एसटी भन्नाट सुटली.